बघूया आता काय. टॉस तर इम्पॉर्टंट असतोच दरवेळी, पण कधी कधी ग्राउंडचे आउटफील्ड वगैरे बघता की टॉसचं एवढं वाटत नाही काय, कारण की जो परफॉर्मन्स देईल, भले पहिले बॅटिंग येऊ का बॉलिंग येऊ, जो परफॉर्मन्स देईल तो नक्की जिंकेल. टॉस जिंकलात, काय निर्णय घ्याल? आम्ही फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. सातत्याने अनेक स्पर्धा खेळणारा हा संघ म्हणून जीवदानी बामणडोंगरी या टीमकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही जाता, क्रिकेट खेळता, परंतु या वर्षीचा हंगाम, भाई चस्काचं आयोजन आणि इथे आल्यानंतर इथलं नियोजन, काय म्हणाल एकंदरीत या बाबीबद्दल? खूप चांगलं वाटतंय. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही ते ट्रॉफी मारली आहे, यावर्षीसुद्धा तोच स्वप्न असेल आम्ही ट्रॉफी मारू. यंदाचं आयोजन पूर्ण महल बनवलेलं आहे. मी आलेल्या त्या दिवशीसुद्धा बोललो का एखाद्या आमचे असतील अनमॅरिड, ह्यांचे असतील अनमॅरिड, लग्न उरकून टाकला तर खर्चामध्ये होऊन जाईल उलट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. अगदी कानकेश्वरी प्रसन्न जीवदानी बामणडोंगरी टीमचे कॅप्टन तेजस म्हात्रे यांना पण ऐकलं. परमनंट कॅप्टन, कॅप्टन काय म्हणाल? टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असतात? आणि महत्त्वाची बाब तुम्हालाही विचारेन की दोन्ही संघ असे राहिलेत की जवळचे आहेत, सातत्याने टॉस इम्पॉर्टंट राहतो. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी देखील? हो नक्कीच, कारण की टॉस हे इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा जो संघ टॉस जिंकतो तोच जिंकला आहे. आता जरी मला वाटते 12-13 मॅचेस झाले असतील, त्याच्यात टॉस इम्पॉर्टन्स आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे, बॅटिंग करायची आहे, किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल किंवा काय इरादे नाही. आणि एक वेळ तुम्हाला मिळाला होता, एक तीन दिवसाचा, 4 रात्रीचा तुम्हाला वेळ मिळाला आहे. आज तुम्हाला खेळायचं आहे, ठाऊक होतं की जीवदानी बामणडोंगरी खेळते, काय प्लॅनिंग आहे का, बनवली आहे का? असं काय प्लॅनिंग तर नाही, कारण की दररोज त्यांच्यासोबत मॅचेस असतात, तर जो डिसिजन लागेल तोच घेऊ आम्ही आता. बॅटिंग करायचे, किती धाव बनवण्याचा प्रयत्न होईल? जास्तीत जास्त धावा जमवण्याचा, कारण की खेळपट्टी आता मला वाटते पूर्ण टणक झालेली आहे आणि बॉलसुद्धा भरपूर फिरतोय, तर आम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्यात प्रयत्न करू आम्ही. गेले अनेक वर्ष सचिन नाईक हा चेहरा असा राहिला, अंडरआर्म क्रिकेटचा बेताब बादशाह म्हणून पाहिलं जातं. अनेक वर्ष सातत्याने तुम्ही क्रिकेट खेळत आलात, परंतु गेल्या अलीकडच्या कालावधीमध्ये भावेश नाईक हे जे फॅक्टर आहे, अर्धशतक या स्पर्धेमध्ये त्याने ठोकलेला आहे, तो चांगल्या फॉर्मात आहे. किंबहुना तदनंतर धीरजचे निर्धाव षटक ही पाहायला मिळालं. एकंदरीत अशा कोणते खेळाडू आहेत की त्यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा वाढल्यात? आणि भावेश नाईकबद्दल मी जास्तीचं विचारेन की तो सध्या घडीला जे क्रिकेट खेळतोय त्याला तुम्ही काय म्हणाल, त्याच्या क्रिकेटबद्दल काय म्हणाल? हो नक्कीच, कारण की भावेश चांगल्या पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी, कारण की यंग प्लेअरला जेवढा आपण चान्स देऊ तेवढा आपण त्यांच्याकडनं अपेक्षा असते आपल्याला, आणि ते अपेक्षा पूर्ण करतात. आणि धीरजचा विषय झाला तर धीरज आता मला वाटते गोलंदाजी तर खूप सुंदर करतो. पहिला तो बॅटिंगच करायचा, पण आता गोलंदाजी चांगली करायला लागलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. तर न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर ही टॉस जिंकला कानकेश्वरी प्रसन्न जीवदानी बामणडोंगरी या टीमने. दे वेंट द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी ते वरद विनायक अर्थात दाराबे या टीमला. या जशी सुरुवात होईल ना या सामन्याला, या अंतिम दिवसाला सर्वाधिक लोकप्रिय समालोचक आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये जो आवाज हवासा वाटतो, जो आवाज आखाती देशांमध्ये, जो आवाज गुजरात, मग त्याच वेळेला गोवा, गुजरात, तदनंतर कर्नाटक, प्रत्येक ठिकाणी, मग पश्चिम बंगालपासून दिल्लीपर्यंत सातत्याने, राजस्थानपासून ते गुजरातपर्यंत या ठिकाणावरती सातत्याने जो आवाज ऐकायला मिळाला, अर्थात मॅच टाइम स्पोर्ट्सचे सर्वा तथा एक उत्कृष्ट समालोचक, मुंबई भूषण, जुन्नर भूषण पुरस्काराने सन्मानित चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आपण आवाज ऐकूयात. तद्वर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि जाऊया डीजेकडे. या आपण स्वरा ऑडिओच्या माध्यमातून गणरायाचं गीत ऐकूया. थँक्यू.
नमस्कार. रायगड जिल्ह्यातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहतो, सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक ही क्रीडा स्पर्धा, जैन पिढीचे लोकप्रिय कामगार नेते, भारतीय मजदूर संघ फेडरेशन राष्ट्रीय कोषाध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष, जोयल कंस्ट्रक्शन, श्री वरद लॉजिस्टिक, जोयल इन्फा, फ्रेंड्स सर्व्हिस, त्याचबरोबर जैन पिढी ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहायला मिळते. ती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आदरणीय सुधीरभाई घरत यांच्या कार्याचा गौरव करणारी भाई चषक. आज माझं देखील तिसरं वर्ष या स्पर्धेत, एक दिवस का होईना तिसऱ्या वर्षी संधी मिळते. मग त्यामुळे आयोजक आणि त्याचबरोबर आमचे मित्र दिनेश बंडा आणि सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे. आणि घेऊन जातोय अशा एका सामन्याकडे जो सामना सगळ्यांनाच पाहायचा असतो. कारण पहिल्याच मॅचमध्ये जर पाहिलं तर टीम बामणडोंगरी आपल्याला पाहायला मिळेल आणि बामणडोंगरीच्या विरुद्ध जर पाहिलं तर धारावे पाहायला मिळणार आहे. रायगडात गेल्या काही वर्षात बामणडोंगरी नावाचा डंका वाजतोय आणि बरीच वर्ष धारावे देखील आपल्या आघाडीच्या संघांमधील स्थान टिकून आहे. त्यामुळे या दोन संघांमधील मॅच पाहायला नेहमीच मजा येते. बामणडोंगरी संघाने जिंकलाय टॉस जिंकून घेतली आहे. फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी टीम धारावेला. आता पाहूया सलामीची जोडी धारावे लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. उरण तालुक्यातील क्रिकेट आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील तसा पाहिलं तर छोटा परंतु महत्त्वाचा तालुका उरण आहे. मग JNPT असू देत, त्याचबरोबर जर पाहिलं तर अलीकडे अटल सेतू इकडनं जाताना पाहायला मिळतोय. रेल्वेसुद्धा या ठिकाणी आलेली आहे. तर अशा विविध म्हणजे केंद्रस्थानी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये उरणचं नाव घेतलं जातं. कारण खूप सारा रोजगार निर्मितीसुद्धा उरण तालुक्यामध्ये होते. असा हा उरण तालुका क्रिकेटसाठी देखील ओळखला जातो. आज नाही तर कित्येक वर्ष या गावाला क्रिकेटची परंपरा आहे, या तालुक्याला क्रिकेटची परंपरा आहे. कितीतरी नावं घेतली जातील आणि आवर्जून सांगेल मी, याही वर्षी जर पाहिलं ISPL सारखी एक मोठी स्पर्धा, परंतु एकट्या उरण तालुक्यातील 3 खेळाडू खेळले. चला सलामीची जोडी मैदानातच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे. असा हा महत्त्वाचा तालुका उरण आणि या उरण तालुक्यातील महत्त्वाचं गाव नवघर आणि नवघर गावामध्ये या ठिकाणी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. आज विश्वजित ठाकूर ज्याने अगदी टेनिस क्रिकेटमध्ये जग जिंकलं ते देखील आज या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित नाईक, एका छोट्याशा गावातून येणारा खेळाडू काय करू शकतो अख्ख्या जगाने पाहिलं ते देखील आज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी उरण तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना सुरू होतोय. प्रशांत माळी सर, संदीप पाटील सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज गुणलेखक म्हणून मंथन पाटील बेंडकळ यांना पाहतोय. लाईव्ह कव्हरेज PTCचं केतन दळवी आणि टीम, त्याचबरोबर DJ स्वरा ऑडिओ मंगेशजी कानपिळे आणि आज माझ्याबरोबरने जर पाहिलं तर जयेश भोसले सर यांचा आवाज आपण ऐकाल. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे समालोचक आणि महाराष्ट्रातील आघाडीचे निवेदक म्हणजेच नितेश पंडित सर यांना देखील आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहात. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. येस, सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला वरज विनायक धारावे संघासाठी धीरज भोईर, विकी भोईर जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. जीवदानी बामणडोंगरी संघ मात्र गोलंदाजीसाठी आणि पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहे आदित्य पाटील. मजा येणार आहे. सुपर डुपर हिट मुकाबला पहिलाच आजच्या रात्रीमध्ये. कोण जिंकणार या मॅचला याची चर्चा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. भाई चषकाला आता आजच्या शेवटच्या रात्रीला सुरुवात होते.
आजच्या शेवटच्या रात्रीला सुरुवात होते. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्या भेटीला येताना पाहायला मिळालंय आणि शेवटचा दिवस पहिला सामना सुपर डुपर हिट मुकाबला. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. बोला गणपती बाप्पा. सुरुवात होते आजच्या दिवसाला बाई चषकाचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र. पहिल्याच बॉलवर सिक्सर, 6 धावा. पर हिट मुकाबला याच करता म्हटलं होतं, कारण दोन्ही संघ जबरदस्त आहे. मॅच जबरदस्त होणार आहे. षटकाराने सुरुवात झाली आहे. यावेळेला चांगला बॉल सन्मान दिलाय, ऑन साईडला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 7 धावा धावफलकावर. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आज नवघर गावामध्ये घेऊन आलाय भाई चषकाच्या माध्यमातून. आणि याही वर्षी हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलेले आहे. माझं आणि उरण तालुक्याचं देखील एक नातं आहे, कारण CH मध्ये काम करत असताना PUBला लगातार किंवा कोणत्याही डॉग्समध्ये लगातार 11 वर्ष या ठिकाणी येण्याचा दररोज योग आला. आणि आता जरी CH मध्ये नसेल परंतु क्रिकेटच्या काही मोजक्या स्पर्धांच्या निमित्ताने उरण तालुक्यात येणं होतं. आज एक महत्त्वाची स्पर्धा. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय विकी. व्यावसायिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी पाहतो परंतु गावासाठी अप्रतिम फलंदाजी करतात. हा बॉल सीमारेषा पार, चौकार. यस, दोन्ही संघ एकमेकांच्या आज जर पाहिलं तर आमच्यामध्ये एक ख्यातनाम कलावंत, आपल्या चित्रकलेने प्रसिद्ध असणारे, यावेळेला टप्प्याचा बॉल होता. समोर उडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक लाजवाब फटका. काय सुरुवात केली या ठिकाणी दारावकरांनी. सिक्सर. यस, आज थोडासा लवकर नंबर दिलाय टीमने आणि लवकर नंबर दिलाय तर आज त्यातल्या त्यात गुढीपाडव्याचा दिवस आहे. वर्षातील पहिलाच दिवस आहे मराठी नववर्षाचा. आणि काय सुरुवात केली आहे विकी यांनी. आणि नववर्षाच्या निमित्ताने मोबाईलच्या ऐवजी बॅटर चार्जिंगला लावली होती की काय, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करत आहेत. यावेळेला उसळी होती बॉल आणि याचा फायदा घेत असताना बॉल सीमारेषेच्या दिशेने जातोय. फाईन लेगला 4-4-4, चौकार. षटकात तब्बल 21 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. तुटून पडलेत अक्षरशः. विकी भोईर नावाचं वादळ या ठिकाणी आलंय. जबरदस्त कामगिरी करतायत. त्यांची बॅट षटकार आणि चौकाराची भाषा बोलते. पुन्हा एकदा आदित्य पाटील. यावेळेला कोलवट्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याकडून चूक झाली आहे. बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेने गेलाय खरा, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक या ठिकाणी संपताना पाहिलं मिळते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22 धावा धावफलकावर. बिनबाद 22 धावा धावफलकावर. वरद विनायक दारावे संघ. भाई चषक शेवटची रात्र. उत्तुंग भरारी यस, आपण मराठी आहोत याचा
अभिमानच नाही तर माज आहे आपल्याला, कारण आपल्या मराठी भाषेचा गोडवा जगात कुठेच मिळणार नाही. आज मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि सगळ्या मराठी जनांना मात्र गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ओमकार येत आहेत, पहा कमबॅक करावं लागेल इकडे. वेगळी ॲक्शन या गोलंदाजाची. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळत असताना विकी आंतरराष्ट्रीय सितारा, मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा, अगदी ISPL देखील गाजवणारा, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक गाजवणारा आणि आता पुढल्या आठवड्यात सुप्रीमोमध्ये देखील खेळण्यासाठी आतुर असणारा. तर हे सगळे खेळाडू आता मात्र गावापुरते मर्यादित राहिले नाही आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळत आहेत, आखाती देशांमध्ये जाऊन खेळत आहेत. परंतु हे सगळं करत असताना गावावरचं प्रेम किती आहे, तेवढ्याच आत्मीयतेने गावाचं क्रिकेट हे सगळे खेळतात आणि म्हणूनच या गावच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. आणि कित्येक खेळाडू आम्ही पाहिलेत, एका बाजूला व्यावसायिक मोठी स्पर्धा असेल, आपल्या गावची फायनल असेल, तर नाही आम्ही आमच्या गावची टी स्पर्धा खेळणार हे सुद्धा सांगणारे कित्येक खेळाडू आम्ही पाहिलेत. पुन्हा एकदा ओमकार यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, आणखीन एक जबरदस्त फटका खेळलाय. विकी काही ऐकायला तयार नाहीये. आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार, 4. षटकार चौकारांचा आहे आणि आज या ठिकाणी काय जबरदस्त सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत. दोन्ही संघ एकाच एकच आहेत. एक नवी मुंबईतील आघाडीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगडातील. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल घोषित तिकडे केला आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 5 षटकांच्या या मॅचेस आहेत. पहा, ओव्हर कमी झाल्या म्हणून क्रिकेटच्या खेळाची सुंदरता कमी नाही होत. 4 ओव्हरमध्ये सुद्धा तोच आनंद, 5 ओव्हरमध्ये सुद्धा तोच आनंद, 6 ओव्हरमध्ये सुद्धा तोच आनंद, 8 ओव्हरमध्ये सुद्धा तोच आनंद, 20 ओव्हरमध्ये सुद्धा तोच आनंद, 50 ओव्हरमध्ये सुद्धा तोच आनंद आणि 5 दिवसामध्ये सुद्धा तोच आनंद. कारण हा क्रिकेटचा खेळ आनंद देणार आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला खरा. त्या ठिकाणी एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 28 धावांवर ही धावसंख्या जाते. सलामीची जोडी तुटून पडली आहे, परंतु मागील षटकाच्या तुलनेत बऱ्यापैकी सुरुवात केली म्हणेल मी या ठिकाणी गोलंदाजांनी. ओमकार नाईक यांनी जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी या नावाचा देखील डंका सातत्याने वाजताना पाहायला मिळालाय. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवताना देखील पाहायला मिळालाय हा संघ. पुन्हा एकदा ओमकार नाईक, धीरज यांच्यासाठी अप्परकट. यावेळेला जागा मिळाली, बॉलला पॉइंटच्या दिशेने खेळला, पॉइंटच्या फिल्डरच्या डोक्यावरून 4 धावा. यस, काही क्षणातच जर पाहिलं तर बाईंचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या सगळ्यांचं लाडक्या व्यक्तिमत्व, उरण नाही तर अख्ख्या रायगडामध्ये चर्चा आहे, डंका आहे त्यांच्या नावाचा आणि त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरणची ही मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला बॉल समोर खेळलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु कॅच नाही झाली आणि त्याच्या उलट बॉल सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 36 झाली आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतायत दारवकर. दाराव्याचा संघ बलाढ्य आहे, दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी सुद्धा बलाढ्य आहे. याचं उत्तर देणार बामणडोंगरीला बरोबर माहिती आहे, परंतु दुसरं षटक सुरू असताना 36 धावा झाल्यात. हा चेंडू टाकून झाल्यानंतर भाईंची एंट्री होणार आहे. हा एक चेंडू झाल्यानंतर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर या ठिकाणी सुधीरभाई गरत यांची एंट्री होईल.
हो वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, एसटी रक्षकाच्या दिशेने जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 36 धावा. यस, एंट्री होते ज्यांच्या आगमनाची आम्ही प्रतीक्षा करत होतो. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, जैन पिढीचे लोकप्रिय कामगार नेते, भारतीय मजदूर संघ फेडरेशन राष्ट्रीयचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष, तसेच महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष, जोयल कंस्ट्रक्शन, श्री वरद लॉजिस्टिक्स, जोयल इन्फा अँड फ्रेट सर्व्हिस आणि जैन पिढी ट्रान्सपोर्टचे सर्व आदरणीय सुधीरभाई घरत यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, या सहकुटुंब या ठिकाणी ते दाखल होत आहेत. आज चर्चा या स्पर्धेची संपूर्ण रायगडामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. रथी महारथी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. लाख मोलाचं आयोजन या मानाच्या बाई चषकाचं आपल्याला पाहायला मिळतं आणि बाईंचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सुधीर घरत सामाजिक संस्था नवगर ओरण आयोजित असणारी दरवर्षी ही स्पर्धा आपले विक्रम मोडत पुढे निघालेली आहे आणि दरवर्षी हे आयोजन आणखी दर्जेदार होत चाललंय. मी विनंती करेन श्री इव्हेंट्स LED स्क्रीन पहा. थँक्यू. आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वा ज्यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती या अंतिम रजनीमध्ये होत असताना पाहायला मिळते आदरणीय भाईंचं आगमन. अर्थात JNPDचे लोकप्रिय कामगार नेते तथा भारतीय मजदूर संघ पोर्ट फेडरेशन राष्ट्रीय कोषाध्यक्ष, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष, जोयल कंस्ट्रक्शन, वरद लॉजिस्टिक्सचे सर्वा आदरणीय भाईंचा आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. परिवारासहित आज त्यांची उपस्थिती आज पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. एक भव्य दिव्य असा स्पर्धा जी पाहायला मिळते आहे. अंतिम रजनीमध्ये आज आपण आहोत. भाईंचं आगमन या स्पर्धेच्या जनक आज आपण पाहत आहोत. संपूर्ण परिवार आज या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम रजनीमध्ये उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अंतिम आणि शेवटची रात्र. आगमन होतं या ठिकाणी सुधीरबाईंचं, ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा संपूर्ण रायगडामध्ये चर्चा आहे. संपूर्ण कुटुंबियांसह या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. आज भाई चषकाची चर्चा दरवर्षी आपल्याच विक्रम मोडत पुढे निघाली ही स्पर्धा, दर्जेदार आयोजन. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आजही नवघर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज अंतिम रात्र आणि चर्चा या स्पर्धेची सर्व दूरपर्यंत चालू असणारा सामना. आजच्या रात्रीतील पहिला सामना बामणडोंगरी विरुद्ध धारावे. पहिल्या 2 ओव्हरच्या 36 धावांनंतर तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात दांडी 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 गुल. यस, बाईंचं आगमन होत आहे. सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आज अंतिम रात्र आहे. आज मजा येणार आहे. दर्जेदार क्रिकेटही पाहायला मिळणार आहे. मान्यवरांचं आगमनही होणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे निघालेली आहे. आजच्या रात्रीतील मात्र पहिलाच सामना पहिल्या डाबामध्ये बामणडोंगरी विरुद्ध जर पाहिलं तर धारावे या 2 सुपर डुपर हिट संघांमधील सामना बाई चषकामधील आपण पाहतोय. उरण तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा दरवर्षी जर पाहिलं तर उत्तमोत्तम आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश नाईक, एक उभरता सितारा म्हणून त्यांची देखील ओळख आहे. धीरज भोईर याही खेळाडूने गेल्या काही वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि आता जर पाहिलं तर कल्पेश ठाकूर यांना मिळालेलं यश या ठिकाणी आपल्या टीमचं कमबॅक पाहायला मिळालं. आणि कमबॅक झालं नाही तर मजा सुद्धा येत नाही जय सर. आणि इकडे कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. सुधीरभाई घरत, सामाजिक संस्था नवगर, ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेत खरे, परंतु मजा येईल आज. हो वेगात बॉल टाकलाय अगदी पायावर. पंचांच्या मनात कोणतीही दुविधा नव्हती. कल्पेश ठाकूर आले आणि आपल्या टीमसाठी आणखीन एक विकेट घेऊन गेले. विकेटचं पातान.
सुधीरबाईंचं आगमन झालं आणि वातावरणच या ठिकाणी बदलून गेलंय. आज त्यांचा मात्र कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक जर पाहिलं तर तिसरं जसं काही सुरू झालं या ठिकाणी सामन्याला कलाटणीच मिळताना पाहिलं मी ते कल्पेश ठाकूर यांचं. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, तेवढा टायमिंग नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा फिरतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकात काय गोलंदाजी केली, म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटचा खेळ हा कमबॅक करणारा आहे. मी लक्ष वेधून पहा 2 वाहनं आहेत जी रस्त्यामध्ये आणि गाडी आपण पार्क जिथे केला ती चुकीच्या ठिकाणी पार्क केला आहात. MH46BZ0023 आणि MH46BK2102 ज्या कोणाच्या या त्या कृपया सुस्थळी पार्क करा, कारण आज या रजनीच्या माध्यमातून या अंतिम स्पर्धेच्या आणि अंतिम रात्रीच्या माध्यमातून भाई चषकाच्या माध्यमातून आपण 2 खासदार साहेब आणि तथा एक मंत्री साहेबांची उपस्थिती होत असताना पाहायला आणि मिळणार आहे. तुम्हाला स्केच आर्टिस्ट विशालला आपण पाहत आहोत स्क्रीनवरती. विशाल हदलला आपण स्क्रीनवरती पाहतो. इकडे जर पाहिलं तर कल्पेश ठाकूर यांची लाजबाब गोलंदाजी अजूनही चालूच आहे. 2 षटकात तब्बल 36 धावा केल्या, परंतु या षटकात कमबॅक होताना पाहायला मिळाले. वरद विनायक दारावे विरुद्ध बामण डोंगरी, जीवदानी बामण डोंगरी यांच्यातील सामना आणि काय तिसरं षटक आलंय. आणि म्हणून तर म्हणतात या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 3 ओव्हर नंतर 40 धावा 2 विकेट. चर्चा साऱ्यांच्या ओठावर सुधीर घरात एक नंबर गाजवते उराल लई डेंजर. सुधीर भाई एक नंबर गाजवते उराल लई डेंजर. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी आणि विनी एंटरप्राइजेस KDH वाघिलीवाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. एका बाजूला असेल तर शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी आणि विनी एंटरप्राइजेस KDH वाघिलीवाडा. नेक्स्ट मॅच आणखीन एक क्वार्टर फायनलची लढत आपण पाहणार आहात. आपण पाहतोय मानाचा आणि सन्मानाची अभिमानाची स्पर्धा भाई चषक 2025. हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा जो शेवटाकडे निघालेला पाहायला मिळतोय. संपूर्ण संघ उपस्थित झाला. शौर्य 11 अर्थात श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम चला विनंती करेन आपण संपूर्ण संघ घेऊन अगदी व्यासपीठाच्या शेजारी येऊन उपस्थित व्हा. थँक्यू. भाई चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सुधीरबाई गरज सामाजिक संस्था आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. बाईंना आपण मंचावर पाहतोय. मान्यवरांचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आगमन झालंय या क्रीडा स्पर्धेसाठी. आज एक जबरदस्त सामना पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दारावे, एका बाजूला बामण डोंगरी. पहिल्या 2 ओव्हर या दारावेच्या बाजूने गेल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बामण डोंगरीची एंट्री झाली आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया काय होईल. आदित्य पाटील पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल फिरतोय, थोडासा बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 41 वर आलेली आहे. विशाल भोईर आणि भावेश नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेटमधील 2 वलयांकित नावं महाराष्ट्रामधील आज एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बामण डोंगरी विरुद्ध दारावे असा सामना रंगलाय आजच्या रात्रीतील पहिलाच. ओ हो यावेळेला टप्पा पडतोय, अँगल बनवला, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. काय जबरदस्त कमबॅक केलं या ठिकाणी टीम बामण डोंगरीने. विकेट. जयप्रकाश भोईर भाईचे जीव लग यार, भाईचे जीव लग यार, भाईचे जीव लग यार. संकेत कडू ज्ञानेश्वर भोईर आहेत साथीदार, आहेत साथीदार, आहेत साथीदार. आम्ही चुकणार नाही, आम्ही झुकणार नाही, तुम्ही ताकद लावू नका. आम्ही चुकणार नाही, आम्ही झुकणार नाही, तुम्ही ताकद लावू नका.
आमच्या भाईला सांगताय तुम्हाला हलक्यात घेऊ नका, आमच्या भाईला सांगताय तुम्हाला हलक्यात घेऊ नका, आमच्या नवघर गावच्या सुधीर बाईला हलक्यात घेऊ नका, आमच्या नवघर गावच्या सुधीर बाईला हलक्यात घेऊ नका. या ठिकाणी सुधीर भाईंवर रचण्यात आलेली सुंदर सुंदरशी गाणी आपण ऐकतोय आणि डी जे मॅडी देखील आमचं अगदी मनोरंजन करतायत. मॅडी असल्यानंतर क्रिकेटच्या मॅचेस चालू असताना प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. आदित्य चांगली कामगिरी करतायत. सचिन नाईक टीमचे कॅप्टन आलेत बॅटिंगसाठी. यावेळेला जागा मिळाली, स्ट्रोक जर पाहिलं तर खेळला खरा, परंतु तो हातातच जातोय. फिल्डर होते त्या ठिकाणी. अचानकपणे सामन्याला कलाटणी काय असते ना, तेच या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. विकेट नितीन हिमांशु पाटील साथी उभे खंबीर, साथी उभे खंबीर, साथी उभे खंबीर. हरीश बंडा दिनेश बंडा देती भाईच्या सकाला साथ, भाईच्या सकाला साथ, भाईच्या सकाला साथ. नितीन पाटील अजित पाटील बोलती नाद कोणी करू नका, कुंदन बंडा दीपेश बंडा बोलती नाद कोणी करू नका. आमच्या भाईला सांगताय तुम्हाला हलक्यात घेऊ नका, आमच्या भाईला सांगताय तुम्हाला हलक्यात घेऊ. 2 षटकांमध्ये 36 धावा आणि आता चौथं षटक सुरू आहे. 41 धावा. 2 टॉपच्या टीममधील मॅच असल्यानंतर एवढा प्रचंड संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. कामेश नाईक आलेत भावेश नाईक यांची साथ देण्यासाठी. पाहूया. आदित्य मात्र लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेताना पाहायला मिळाले आणि हॅट्रिकची संधी देखील आता त्यांना या ठिकाणी असणार आहे. बाई चषक चर्चा सर्व दूरपर्यंत, अख्ख्या रायगडात आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा चर्चा या स्पर्धेची. कारण वलयांकित संघ, वलयांकित खेळाडू आज मात्र या क्रीडानगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आणि मान्यवर सुद्धा. ओ हो, हाई बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, बॉल कट होतोय, बॉल बाउन्स होतोय, कीपरकडे जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक चेंडू मात्र तेवढाच निर्णायक असणार आहे या ठिकाणी. आलीला 1 डॉट बॉल बॅटरवरचा दबाव वाढू शकतो, आलीला फटका बॉलरवरचा दबाव वाढू शकतो. आणि क्रिकेटच्या खेळाची हीच खासियत आहे. आणि हे ज्या वेळेला होतं ना दोन्ही बाजूने जाणारी मॅच, आपल्याला मॅचेस आवडतात. पुन्हा एकदा तेच आई वेळेला अँगल बनवला. आदित्य पाटील हे तेच आदित्य ज्यांनी पहिल्या षटकात धावा दिल्या, परंतु या षटकात आले ना काय नव्या ऊर्जेने चालेत. अँगल बनवत ज्या पद्धतीने बॉल बाहेर स्विंग होताना पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी. 41 धावा धावफलकावर आहे. या षटकात 1 वाईटची धाव आली आहे. पुन्हा एकदा आदित्य पाटील, परंतु यावेळेला बॉल टोलवण्याचा प्रयत्न राहिला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉलने फिल्डर शोधून काढला. आणखीन 1 विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 5. इकडे जर पाहिलं तर जबरदस्त कमबॅक होताना पाहायला मिळालं. या षटकात आलेल्या 3 विकेट आणि 1 धाव आली, ती सुद्धा वाईटची आलेली आहे. आणि या अगोदरच्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 3 धावा खर्च केले गेले होते. आताही चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर सुमुख मांजरेकर आगमन होत असताना पाहायला मिळतंय. प्रसिद्ध उद्योजक आदरणीय दौलत शेठ घरत साहेब ज्यांचं आगमन आपण होत असताना पाहायला मिळत आहे. भाई चषकाच्या माध्यमातून आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. फटका मात्र यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आले. 1 धाव घेतली जाते. काय गोलंदाजी केली आहे या ओव्हरमध्ये. फक्त 2 धावा आल्यात. काय कमबॅक केलंय आदित्य पाटील यांनी. आणि आता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा. परंतु 1 ओव्हर बाकी आहे आणि क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी 1 ओव्हर सुद्धा काफी असते. आणि धारावी सुद्धा एक जबरदस्त संघ आहे, तेही कमबॅक करतील. परंतु मॅच आता इक्वल आहे. 1 षटक बाकी आहे. साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनाही आपण जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊयात. थँक्यू.
शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. काय होणार? पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग झाली, त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग झाली आणि म्हणून तर या 2 टीमची मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. एका बाजूला सुमुख मांजरेकर आणि त्यांच्या जोडीला भावेश नाईक आहेत. भावेशकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. आम्ही अगदी व्यावसायिक स्पर्धा देखील गाजवताना त्यांना पाहिलं आहे आणि तेच गतवर्षी अंडर-25 बिग बॅशमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती आणि मालिकावीर देखील राहिले होते. यावेळेला या बॉलला हळूवार पद्धतीने ऑन साईडला केवळ ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तिकडे घेतली झाली आहे. 22 यांना जर पाहिलं तर स्ट्राईकवर आणलं गेलेलं आहे. त्रेचाळीस धावा धाव फलकावर. भावेश नाईक एका दुसरा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. यावेळेला फटका चांगला आहे. एफर्ट्स त्या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाले. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतलाय. अशा प्रकारच्या कॅच घेणं सोपी गोष्ट नसते आणि संदेशने काय एफर्ट्स दिलेत तिकडे आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी येते म्हणजे भावेश देखील आउट होताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने बामण डोंगरीने कमबॅक केलं ना हे लाजवाब होतं. या ठिकाणी आपण पाहू शकता जीतचा हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर, त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि सर्कलच्या आतमध्ये लाजवाब एफर्ट्स, विकेट. पहिली विकेट 36 धावांवर आली आहे आणि आता 43 धावांवर 6 विकेट आलेले आहेत. परंतु 5 बॉल अजूनही 4 बॉल अजूनही बाकी आहेत. काही मोठे फटके खेळावेच लागणार आहेत आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. ग्रामीण क्रिकेट आपण खेळत असतो आणि याच ग्रामीण क्रिकेटची एक मोठी स्पर्धा भाई चषक उरण तालुक्यातील नवघर गावामध्ये आपण पाहतोय. यावेळेला सफल झाले. बॉल पाईन लेगच्या दिशेने खेळला. यस, याचीच गरज होती. कोंडी फोडली आहे आणि आता धावांना सुरुवात झाली आहे. दीपक ठाकूर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. समाजसेवक खास त्याला जनसेवक आमचा सुधीर भाई त्याच्या वाणी दुसरा कोणीच नाही. चांगला फटका आहे. त्याला फाईन लेगच्या क्षेत्रात चौकार खेळताना पाहिला मिळालेत. काही चेंडू बाकी आहेत, त्याला सीमारेषच्या बाहेर टोलवायचंय. हेच करावं लागेल सध्या वरद विनायक धारावे संघाला. तर दुसऱ्या बाजूला जीवदानी बामण डोंगरी. 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत बाई चषकामध्ये आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईनमध्येच नाही आले. कारण हे स्ट्रोक खेळताना तुमची चेंडूवरची नजर खूप महत्त्वाची आहे. तुमचं फुटवर्क महत्त्वाचं आहे, तुमचं टायमिंग महत्त्वाचं आहे आणि यापैकी एकही गोष्ट झाली नाही आणि त्यामुळे डॉट बॉल येतोय. जीत खोत कमबॅक करताना पाहायला मिळालेत, परंतु कमबॅक बॅटर देखील करतील. त्यांना ते करावं लागणार आहे. दीपक ठाकूर अपेक्षा आहेत. टीम म्हणत असेल या 2 बॉलमध्ये एकतरी मोठा फटका आला पाहिजे, 50च्या पुढे धावसंख्या गेली पाहिजे. ओहो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अगदी पुढे केलाय. जीतच्या नावाची चर्चा का आहे, जीतने या ठिकाणी दाखवलंय आणि काय संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही टीम ऐकायलाच तयार नाहीये. कधी इकडे तर कधी तिकडे. अशा प्रकारचा एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने हा चेंडू टाकला गेला, ॲक्शन रिप्लेमध्ये पीटीसी दाखवत आहे. अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं बॅटरला खेचलंही होतं बाहेर. यावेळेला मात्र फटका चांगला त्या ठिकाणी खेळलाय. करा एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे होईल. यस, डावाचा शेवट जर पाहिला तर मात्र लाजबाब राहिलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बिनबाद 36 वरून 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 49. विजयासाठी 10च्या सरासरीने धावा करायच्या आहेत बामण डोंगरीला 50. या पण काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. भाई चषकाच्या माध्यमातून उपस्थित आदरणीय किसन शर्मा साहेब उद्योगपती आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी भाईंना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित मान सन्मान करावा. किसन शर्मा साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव उक्तीप्रमाणे आज आदरणीय किसन शर्मा साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान. आज इथल्या पायरीला गंध आला, साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण उपस्थित झाल्याबद्दल आपला विशेष सन्मान
आज आम्ही करतो आहोत. भाईंच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान आदरणीय राष्ट्रीय महामंत्री भारतीय पोर्ट फेडरेशन डॉक मजदूर महासंघ कामगार नेते VMS आदरणीय सुरेजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून अभिमान आहे आम्हाला की साहेब आपण या उद्यावरती एक मोठं काम सातत्याने करता आहात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झाल्याबद्दल आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. पुढील सन्मान या आपण आदरणीय विनायकजी म्हात्रे साहेब ॲडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स नवी मुंबई ज्यांचाही विशेष सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आदरणीय विनायकजी म्हात्रे साहेब ॲडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स नवी मुंबई. पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन जयप्रकाश पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करावा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सोनावणे साहेब DP सोनावणे साहेब उपाध्यक्ष VMS रायगड जिल्हा आज उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरणचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर जिथे जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. DP सोनावणे साहेब उपाध्यक्ष VMS रायगड जिल्हा. पुढील सन्मान आदरणीय राजेंद्रजी घरत साहेब उद्योजक यांचा सन्मान करण्यासाठी मी जयप्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय राजेंद्रजी घरत साहेब उद्योगपती ज्यांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. पुढील सन्मान आपण राजेंद्रजी घरत साहेब उद्योगपती यांचा सन्मान करतो आहोत. तथा पुढील सन्मान आदरणीय शेकाप नेते उद्योगपती मधुकर शेठ पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी संकेतजी कडू साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. उद्योगपती शेकापचे नेते मधुकर शेठ पाटील साहेब आज आपल्या सोबतीला उपस्थित आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शेकाप नेते उद्योगपती आदरणीय मधुकर शेठ पाटील साहेब यांचा सन्मान करतो आहोत. आदरणीय राकेशजी कोळी साहेब HR हेड स्पीडी CFS आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. स्पीडी CFS सर्वाधिक बिझी CFS म्हणून पाहिलं जातं ज्यांचा सन्मान करण्यासाठी मी अजितजी पाटील सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राकेशजी कोळी साहेब HR हेड स्पीडी CFS ज्यांचा आपण यथोचित मानसन्मान करतो आहोत. स्पीडी CFS अगदी आपण पाहिलं तर JNPT आणि या बंदरामधील एक अग्रमानांकित असा CFS म्हणून ज्या CFS कडे पाहिलं जातं. कंटेनर फ्रेश स्टेशन अर्थात त्याचे HR हेड आदरणीय राकेशजी कोळी साहेब यांचा आपण सन्मान करतो आहोत. हिंड टर्मिनलचे मॅनेजर आदरणीय निलेजी कोळी साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आणि या भाईंच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो आहोत. निलेजी माळी साहेब मॅनेजर हिंड टर्मिनल एक सर्वाधिक मोठं आज आपण CFS म्हणून याही CFS कडे हिंड टर्मिनलकडे पाहतो. आदरणीय घाक सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. पुढील सन्मान मी दिनेशजी बंडासाहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते घाक सर आपल्यासोबत उपस्थित आहेत यांचाही यथोचित मानसन्मान करावा. आदरणीय श्री घाक सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. दिनेशजी बंडासाहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करावा. आदरणीय घाक सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. आज हे भाईंचे संपूर्ण शिलेदार आपण पाहत आहोत ज्यांच्या शुभ हस्ते उपस्थित पाहुण्यांचा आपण यथोचित मानसन्मान करतो आहोत. मी दिनेशजी बंडा आणि कुंदनजी बंडा हरेजी बंडा यांना विनंती करेन कृपया यापणी पुढील सन्मान आदरणीय ठाकरे सर देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. भाई चषकाच्या माध्यमातून आणखीन एक यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल जनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. जिथे कुंदनजी बंडासाहेब यांना विनंती करेन की ठाकरे सरांचा यथोचित मानसन्मान आपण करावा. आदरणीय हरेजी बंडासाहेब यांच्या शुभ हस्ते आपण ठाकरे सर यांचा यथोचित मानसन्मान करतो आहोत. आदरणीय प्रतीकजी कडू साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचाही सन्मान करण्यासाठी मी कुंदनजी बंडासाहेब यांना विनंती करेन. प्रतीकजी कडू साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. या विशेष सन्मानानंतर या आपण टॉसकडे वळणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच एका बाजूला भिंगारी संघ पाहायला मिळेल.
आदरणीय भाईजी चौलकर साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन या आपण जयप्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतो आहोत. भाई चौलकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. फुलचंदजी उबाळे साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. आदरणीय वर्सोवाहून आज या स्पर्धेच्या माध्यमातून BJPचे वर्सोवा विभाग अध्यक्ष आदरणीय फुलचंदजी उबाळे साहेब, वर्सोवा BJP अध्यक्ष आदरणीय आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना फुलचंदजी उबाळे साहेब यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल या आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यांचा आवाज ऐकतोय, परंतु त्याआधी वर्सोवा BJP अध्यक्ष आदरणीय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून फुलचंदजी उबाळे साहेब यांचाही विशेष सन्मान करतो आहोत. थँक्यू. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आपण आहोत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवघर या गावामध्ये. सुधीरबाई गरज सामाजिक संस्था नवघर आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा, चालू असणारा सामना महाराष्ट्रातील ग्रामीण संघांमधील 2 ताकदवर संघ वरद विनायक दारावे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जीवदानी बामण डोंगरी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हाताने नाही परंतु पायाने बॉल अडवला आहे. तोपर्यंत दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कट टू कट लढत असणार आहे. दोन्ही संघ वलयांकित आहेत, दोन्ही संघांमध्ये तारे सितारे आहेत आणि ही मॅच पहिला मजाच येणार आहे, कारण 50 धावांचा पाठलाग 5 षटकांमध्ये करायचा आहे. म्हणजे प्रति षटकागणिक 10ची सरासरी हवी आहे, परंतु दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. बॅटिंग झाल्यानंतर गोलंदाजीसाठी दारावे आलेत, विकी भोईर गोलंदाजीसाठी. यावेळेला वेगवान चेंडू जरूर होता, फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु तिकडे फिल्डर थोडेसे दूर राहिले. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. संधी थोडीशी होती परंतु त्याचं सोनं नाही झालंय. थोडासा बॉल पुढे राहिला. धावसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलाय उरण तालुक्यातील नवघर या गावामध्ये. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडतोच आवडतो. त्यातल्या त्यात टेनिस बॉल असेल ना, त्यावेळेला आपण विसरून जातो IPL चालू आहे की नाही चालू आहे. आपलं प्रेम पहिलं टेनिस क्रिकेट आहे. यावेळेला फटका मात्र या ठिकाणी खेळला जातोय. दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळालाय. तकदीर पाटील यांच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. गाँव शहर इलाके में कोई टक्कर देऊ नका. अरे गाँव शहर में इलाके में कोई टक्कर देऊ नका. आमच्या भाईला सांगताय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. आमच्या भाईला सांगताय तुम्हाला हलक्यात घेऊ. दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार मॅचही सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हार मांडणारी तर बामण डोंगरी सुद्धा नाही आहे आणि धारावे सुद्धा नाही आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. 41 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार या मॅचमध्ये? रथी महारथी या उरणने दिले टेनिस क्रिकेट विश्वाला. आज नाहीतर कित्येक वर्षाची परंपरा या उरण तालुक्याला टेनिस क्रिकेट जगतातील खेळाडूंची पाहायला मिळते, लेदर बॉलची पाहायला मिळते. आणि आज जर पाहिलं तर उरण पुन्हा एकदा दुमदुमून जातं या क्रिकेटच्या रंगामध्ये. भाई चषकाच्या माध्यमातून सुधीरबाई गरज सामाजिक संस्था नवघर उरण आणि ह्या उरण तालुक्यातील मानाच्या स्पर्धेला पुन्हा यावर्षी देखील घेऊन आलेत, परंतु यावर्षी देखील तेवढंच दर्जेदार, तेवढंच मोठं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार या मॅचमध्ये याची चर्चा सर्व दूरपर्यंत. यूट्यूबला देखील मोठी गर्दी PTCवर देखील होताना पाहायला मिळाली आहे, कारण मोठ्या प्रमाणावर मात्र यूट्यूबला देखील व्ह्यूवर्स या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. कारण या दोन टीममधील मॅच म्हटली की प्रेक्षक आवर्जून आतुर असतात कोण जिंकणार हे पाहण्यासाठी सुद्धा. पुन्हा एकदा धीरज आलेत मात्र आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर थोडासा टर्न होतोय, आतमध्ये आला लास्ट मोमेंटला बॉल आणि हेच पंचांनी हेरलं, पाहिलं, निहाळलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू दारावेला मॅचमध्ये आणेल आणि आलेला फटका मॅचमध्ये बामण डोंगरीला आणणार आहे. चांगली मॅच सुरू आहे, चांगला संघर्ष सुरू आहे. पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये आता सुरू आहे. यावेळेला बिग हिट, टोलावलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळलेला फटका, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु कॅच नाही झाली आहे. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार.
संख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष केल्याशिवाय या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. आणि आता पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. लॉंगॉनचे फिल्डर त्या ठिकाणी आलेत. एक धाव घेतली आहे. फेकी लगेच करण्याचा प्रयत्न. सचिन नाईक होते टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी. धीरज देखील खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी सध्या करतायत. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात देखील चांगलीच गोलंदाजी त्यांनी केली आणि एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. धावफलक जर पाहिलं तर आता 14 वर पाहिला मिळतोय. धीरज भोईर कमबॅक करावं लागणार आहे. संदेश गोंधळी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तकदीर पाटील या दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा सुद्धा सध्या सातत्याने होते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने टोलावलाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी परंतु लगेच फेकी झाली आहे. दोन धुरंधरांमधील लढाई आहे या ठिकाणी. प्रेक्षकांना देखील उत्कंठा मोठ्या प्रमाणावर आज क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक आलेत. कारण गावागावामध्ये क्रिकेटचा संघही पाहायला मिळतो. एक नाही तर 2-2, 3-3 संघ सुद्धा गावामध्ये पाहायला मिळतात. परंतु हे क्रिकेट जीव की प्राण आहे सगळ्यांचंच. आणि त्यातल्या त्यात गावासाठी असले तर पाहण्यासाठी खेळण्यासाठीची एक वेगळीच मजा असते. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रेक्षक देखील येताना पाहायला मिळत आहेत. ज्यांना IPL पाहिजे भले मोबाईलवर पाहतील परंतु ही मॅच मैदानात येऊन पाहतील. यावेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल थोडासा बाउन्स देखील झालाय. बॅटच्या पट्ट्यात नाही आलाय. थोडासा दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट फिरवली खरी परंतु बॉल आवाक्यात नव्हता. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स बॅटच्या पट्ट्यात बॉल नाही आलाय आणि यष्टीरक्षक विकी यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना पाहिलं मिळते. 15 धावा धावफलकावर आहेत. कमबॅक मात्र या ठिकाणी बॅटरला सुद्धा करायचं. संदेश गोंधळी या हंगामात चांगलेच फॉर्मात आहेत. एकाच दिवशी 2 बाईक घेणाऱ्या खेळाडूंमध्ये म्हणजे या अगोदर देखील असे कारनामे झालेत परंतु त्या खेळाडूंच्या या पंक्तीत जाऊन मात्र संदेश गोंधळी देखील जाऊन बसलेले आहेत. पाहूया ओव्हर नंबर 2. 15 धावा धावफलकावर 50चा करायचा पाठलाग. मोठा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय भाई चषकातील. तालुका उरण आणि गाव नवघर. चर्चा आहे आज या गावाची आणि क्रिकेटच्या स्पर्धेची भाई चषकाची. योहो आणखीन एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा परंतु 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. थोडासा दबाव मात्र बॉलर्सने निर्माण केलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 2 ओव्हरनंतर बिनबाद 16. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक जन्मदिवस सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय दौलतशेठ घरत साहेब यांचा जन्मदिवस सोहळा आज मात्र साजरा करण्यात येतोय आणि त्याकरिता आपण विनंती करूयात. आपण या सामन्यानंतर आपण जन्मदिवस सोहळा साजरा करणार आहोत. तत्वर या वळूयात पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे आणि आवाज ऐकायला मिळेल चंद्रकांतजी शेटे सर यांचा. थँक्यू. भाई चषक 2025 नवघर गाव सुधीरभाई गरज सामाजिक संस्था आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे. याही पर्वात भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते खरं परंतु चालू असणारा सामना 2 ताकदवर मी तर म्हणेल ग्रामीण क्रिकेटमधील 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सध्याच्या घडीला आणि त्यांच्यामधील मॅच आहे. 3 ओव्हर बाकी आहेत आणि 34 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या डावात पहिल्या 2 ओव्हरनंतर 36 झाल्या होत्या. या डावात पहिल्या 2 ओव्हरनंतर 16 झाल्यात. हा फरक मात्र इकडे पाहायला मिळतोय खरा परंतु नंतरच्या 3 ओव्हरला कमबॅक केलं होतं. या ठिकाणी गोलंदाजी करत असताना बामण डोंगरीने सुद्धा आता कमबॅक कोण करणार याचीच उत्कंठा आहे. येणाऱ्या 3 ओव्हर येणारे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. भाई चषक प्रत्येक बॉल महत्त्वाचा असतो. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. योग्य ठिकाणी बॉल टोलवायचा असतो आणि बॅटरला थांबवण्यासाठी योग्य ठिकाणी टाकायचा देखील असतो. विकी पहिला बॉल पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसताना पाहायला मिळत आहे आणि या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आलीये विकेट.
ही चांगली असेल, तुम्हाला तुमच्या बॅटने उत्तर तर द्यावंच लागणार आहे. आता नाही, आता तुम्ही नाही तर दुसरं कोण नाही करणार, कारण मैदानात तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला ते करायचं आहे. ज्या कामासाठी तुम्ही मैदानात गेलात ते करावं लागेल. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. विकीला पुन्हा एकदा का आणलंय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का, 17 धावांवर. ते 30 बाकी आहेत. ऑन आहे मॅच, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. बामणडोंगरी हार मानणारी टीम नाही आहे, फाईट करणारी टीम आहेत, फायटर आहेत. या टीम मध्ये आज फाईट करावी लागणार आहे. अभी नाही तो एक साल कभी नाही, 1 वर्ष या बाई चषकाची वाट पाहावी लागणार आहे. आर्यन नाईक आणि आदित्य पाटील या जोडीवर मात्र आता दारोमदार पाहायला मिळतो आहे. भव्य दिव्य असं आयोजन बाई चषकाचं पाहायला मिळत आहे. नवघर गावामध्ये प्रेक्षकांना देखील प्रचंड उत्कंठा या स्पर्धेची. कोण जिंकणार? प्रेक्षकांमध्ये अशा वेळेला पैंजा लागतात. काही म्हणत असतील धारावी जिंकेल, काही म्हणत असतील बामणडोंगरी जिंकेल. प्रेक्षकांचे देखील काही फेवरेट प्लेअर असतात. मग त्यावेळेला प्रेक्षकांना मनामध्ये असं वाटतं आपला फेवरेट प्लेअरच जिंकावा, आपली फेवरेट टीमच जिंकावी, असं देखील वाटत असतं. पाहूया, विकी भोईर आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. 2 विकेट आल्या, त्या दोन्ही विकेट विकी यांनीच मिळवलेल्या आहेत आणि या षटकातच त्या मिळवलेल्या आहेत. प्रयत्न करावे लागतील तरी सुद्धा आदित्य यावेळेला आल्या पहिला फटका अतिशय वेगवान खेळलाय आणि दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकलाय. जबरदस्त प्रहार, येतात धावा 4. आणि पुन्हा एकदा बामणडोंगरीची मॅचच्या दिशेने एंट्री होताना पाहायला मिळते. आदित्य गेले आणि पहिल्याच बॉलवर चौकार खेळतायत. अजूनही सामना संपलेला नाहीये. 29 धावांची आवश्यकता अजूनही आहे. यावेळेला थोडं स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेच्या दिशेने येतोय. पहिली धाव घेतली आहे, थोडासा बॉल बाजूला गेला. दुसरी धाव घेतली गेली. पुन्हा एकदा मॅचमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न. हार मानायची नाही आहे, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करायची आहे. कशासाठी? आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. क्रिकेट मात्र आज या ठिकाणी खेळायचं. धावसंख्या 23 झालेली आहे, म्हणजे अजूनही 27 पाहिजे. 13 बॉल बाकी आहेत, 27 धावांची आवश्यकता. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 8 विकेट हातात आहेत बामणडोंगरी. दुसऱ्या बाजूला दारावे. विकी खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. 1 धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु सांगितलंही नाही आहे. इकडे रिस्क नको घेऊयात, कारण 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि पहिल्या 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 24. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 बॉल बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत त्या 26 धावा. चला जाऊयात. मॅच पुन्हा एकदा सुरू होते. आजच्या रात्रीतील पहिला सामना चांगलाच रंगलेला आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज नवघर गावामध्ये घेऊन आलाय खरा, परंतु दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला 2 चर्चेतील टीम एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावर. आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर रोशनजी पालेवरकर साहेब उपस्थित झालेत. ग्लोबल सायंटिस्ट म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि तथा 650हून अधिकचे सायंटिस्ट ज्यांच्या हाताखाली कार्यरत आहेत असे आदरणीय डॉक्टर रोशन साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहतो. त्यांचंही आपण करूयात भाई चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत.
24 धावा फलकावर. काय होणार या मॅच मध्ये सगळ्यांना तीच उत्कंठा लागली आहे. बामणडोंगरी जिंकणार की धारावी जिंकणार, धारावी जिंकणार की बामणडोंगरी जिंकणार. बाई चषकातील महत्वाची मॅच. या षटकाचा पहिला बॉल समोरच्या दिशेने टोलावलाय. फटका चांगला आहे परंतु फिल्डिंग ही चांगलीच आहे. एक बॉल नंतर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 धावा झाल्यात, 25 धावा पाहिजेत. अमित नाईक आपल्या या ठिकाणी आगमन झालंय. ISPL स्टार आपल्या एका छोट्याशा गावातून पुढे येत असताना ISPL सारखी मोठी स्पर्धा देखील ज्यांनी खेळली, अमित नाईक या ठिकाणी उपस्थित राहतात. विनंती असेल आपण मंचावर यायचं. आज आपला एक विशेष सन्मान आहे. 11 चेंडू आणि 25 धावा. 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी मॅच पाहायला मिळते. सचिन नाईक गोलंदाजीसाठी आहे तर आर्यन नाईक फलंदाजीसाठी. यावेळेला विकेट केलाय खरा परंतु टायमिंग नाही झालाय. फिल्डर थोडेसे दूरवर आहेत. त्याचाच फायदा घेत असताना दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि धावसंख्या 2 ने पुढे झाले. मॅच मधील उत्कंठा वाढत चालली आहे. बामणडोंगरी की धारावी हा प्रश्न मात्र पुन्हा एकदा पडत राहिला आहे आणि आता अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल शेवटचे आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बाई चषकातील एक महत्वाचा सामना. कोण जिंकणार या मॅचला त्याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. सचिन नाईक टीमचे कॅप्टन. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, गावासाठीचं क्रिकेट कित्येक वर्ष तेही खेळत आहेत. समोर आर्यन आहेत. कोलवाडप्याचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर येत आहेत अतिशय तत्परतेने, अतिशय चपळतेने आणि एका धावेने धावसंख्येला पुढे पाठवत आहेत. म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी. 22 धावांची आवश्यकता. या मॅचला ऑन ठेवण्यासाठी येणाऱ्या 3 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटकाही पाहिजे. पाहूया काय होईल. एखाद्या ओव्हरमध्ये देखील सामन्याची पारडं आपण बदलताना पाहिलेली आहेत याच क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु उत्कंठा वर्धक शेवटच्या क्षणापर्यंत जाणारा सामना सध्या आपण पाहतोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. पाहत राहिले आदित्य. त्या ठिकाणी हा बॉल गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी बॅटरने केलेली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. आपण काही क्षणामध्ये एक पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आदरणीय सूर्यजी पाटील साहेब, राष्ट्रीय महामंत्री, भारतीय पोर्ट अँड डॉक्स मजदूर महासंघ कामगार नेते यांच्या शुभ हस्ते शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी आणि विनी एंटरप्राइजेस KDH वाघेलवाडा या 2 संघांदरम्यानच्या लढतीचा आपण टॉस करणार आहोत. योग्य बॉल होता हेच या ठिकाणी कळवलं जात आहे. ठीक. मी लक्ष वेधेन समोरच्या बाजूला जे एंट्री गेट आहे, अगदी मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथे असणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती करेन कृपया तिथून बाजूला व्हा. आणि आमचे अगदी त्याच वेळेला स्केच आर्टिस्ट त्या ठिकाणावरती आहेत. विशाल हदल यांच्या अगदी शेजारी असणारे जेवढे काही प्रेक्षक वर्ग आहेत किंवा भिंगारीचे खेळाडू आहेत, तुम्ही तिथून कृपया बाजूला व्हा. सवत मॅचच्या दृष्टीने येणारे 2 बॉल सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत या मॅचच्या दृष्टीने. अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला बिग हिट केलाय, फटका समोर खेळलाय परंतु फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत अतिशय जलद गतीने चेंडूच्या दिशेने. एका धावेने धावसंख्या पुढे निघाली आहे. कोणती तर मात्र गोलंदाजांनी केली आहे. सचिन नाईक यांचं षटक देखील तेवढंच महत्वाचं राहिलंय. आतापर्यंत मोठा फटका नाही येऊ दिलाय. 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक आणि आदित्य पाटील बामणडोंगरीसाठी आहेत तर स्वतः कर्णधार धारावीसाठी गोलंदाजी करतायत सचिन नाईक. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. त्याला ऑन साईडला खेळणे जरूर आहेत. फिल्डर येतात त्या ठिकाणी. थोडासा बॉल बाजूला गेला. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आणि बघता बघता ही मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असेल ती 18. या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. आदरणीय सूर्यजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. राष्ट्रीय महामंत्री, भारतीय पोर्ट अँड डॉक्स मजदूर महासंघ कामगार नेते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी आणि त्याच्या अगेन्स्ट आपण टॉस करतो आहोत नेक्स्ट मॅचचा. स्वतः भाई या स्पर्धेचे जनक, निवी एंटरप्राइजेस
टीमने कॉल केला. हेड इज अ कॉल. टॉस आलाय तो हेड अर्थात टॉस जिंकलाय तो अर्थातच KDH वाघिलेवाडा टीमने. विनंती करेन साहेब आपण आसनच सभा. थँक्यू व्हेरी मच. केवळ निर्णय जाणे इच्छितो सूरज. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. न्यूज फ्रॉम दी डॉन्स बॉक्स सेंटर इज निवी एंटरप्राइजेस. KDH वाघिलेवाडा टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. थँक्यू. धन्यवाद. परंतु इकडे मॅच मात्र आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 32 आणि आता शेवटचं एक षटक बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. जर का पहिल्या 1-2 बॉलवर मोठा फटका आला मजा येईल मॅचमध्ये. आणि युवा खेळाडू भावेश नाईक यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. आदित्य पाटील, आर्यन नाईक बामणडोंगरीसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत खरे, परंतु समोर भावेश. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. तिकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जरूर आणि त्या प्रयत्नात यस विकेट आली आहे. त्या अर्थानं राजकारणातील धुरंधर असे राजकारणी तथा अनेक व्यावसायिक परंतु खेळाडूंचाही यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. या उरण तालुक्याचा आणि या रायगड जिल्ह्याचा मानबिंदू तथा एका छोट्याशा गावामधून येत असताना या युवा खेळाडूने संपूर्ण भारतातील अग्रमानांकित अशी स्पर्धा खेळत असताना अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखाली जो संघ खेळतो माझी मुंबई, या संघाचं नेतृत्व करणारा एकडघर या गावचा सुपुत्र अमित नाईक या देखील उपस्थित झाला. त्यांनाही विनंती करूयात या आपलंही हार्दिक असं स्वागत असेल. भाई चषकाच्या माध्यमातून अमित नाईक आपलंही हार्दिक स्वागत. थँक्यू. पहिला चेंडू चांगला आलाय. विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात पाहूया. शुभम यांना आता प्रयत्न करावे लागणार आहेत. पाच चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. षटकाराची भाषा बोलावी लागेल या ठिकाणी बॅटरला. शुभम पाटील त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 चेंडू आणि 18 धावा. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली मॅच. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला सुद्धा PTC लाईव्हवर मॅचचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. त्याला जर पाहिलं तर या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. पंच समीकरण बदलले. 5 मध्ये 17. मॅच नाही संपली आहे. प्रयत्न मात्र सातत्याने करावे लागणार आहेत आणि क्रिकेटच्या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि म्हणूनच हा खेळ आपल्याला आवडतो आणि आपण तासनतास या खेळाला पाहतो. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. त्याचबरोबर या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांच्याही आगमनाची आम्ही प्रतीक्षा करत होतो मिस्टर JPL आणि ज्यांनी उरण तालुक्याचं दिगोडे गावाचं नाव अगदी मुंबईपासून दुबई आणि दुबईपासून इंग्लंडपर्यंत नेलं तेच विश्वजीत ठाकूर मोठ्या यांचं देखील बाई चषकामध्ये आगमन होत आहे. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. सुधीर घरात एक नंबर. सुधीर भाई एक नंबर. नका जाऊ ते उरण लई डेंजर. सुधीर भाई एक नंबर. नका जाऊ ते उरण लई डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. सुधीर भाई एक नंबर. सुधीर घरात एक नंबर. नका जाऊ ते उरण लई. नव्यात मॅचच्या दिशेने प्रयत्न अजूनही करावेच लागणार आहेत. संदेश आले त्यासाठी. समोर भावेश नाईक. यावेळेला बॉल मात्र मागे जाताना पाहिला मिळतोय. एकाने दुसऱ्याला सहाय्य केलं आणि आणखीन एका विकेटचं पतन. भावेश काय जबरदस्त कामगिरी करतायत. आणखीन एक विकेट घेतली आहे. लय दिलवाला मनानी भोळा. सुधीर घरात नवघरवाला. लय दिलवाला मनानी भोळा. सुधीर घरात नवघरवाला. भाई हायो हिम्मतवाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. भाई चषकाचं आयोजन केलंय.
विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि 3 विकेट या षटकामध्ये आलेल्या देखील आहेत. पाहूया यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर नाहीयेत आणि बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळालाय. 4 धावा. या ठिकाणी आगमन होत आहे विश्वजीत ठाकूर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित नाईक यांचं आगमन होत आहे. ज्या खेळाडूने पहिल्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये पाकिस्तानला पाणी पाजलं, उरण तालुक्याचा खेळाडू दिगोडे गावचा विश्वजीत ठाकूर आणि ISPL स्टार एका छोट्याशा गावातून देखील ज्याने ISPL सारखी स्पर्धा खेळली ते अमित नाईक. या दोघांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. विश्वजीत ठाकूर मोठे आणि अमित नाईक दोघांचंही स्वागत. उरणचे अभिमान आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावासाठी क्रिकेट खेळलंच पाहिजे, परंतु तुमच्या गावची टीम मोठीच पाहिजे असं काही नाही. छोटी टीम छोटं गाव असून सुद्धा ISPL खेळलं जाऊ शकतं, जगाला दाखवलं अमित नाईकने. आणि जोडीला जर पाहिलं तर अख्खं जग ज्याचं दिवाण आहे टेनिस क्रिकेटचं विश्वजीत ठाकूर मोठ्या यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु आता मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होते. आणि काय खेळलेत धारावी संघ, जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये विजय या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. वरद विनायक धारावी संघ या ठिकाणी 11 धावांनी विजय प्राप्त करतोय. अभिनंदन. या पण या स्पर्धेच्या माध्यमातून